मैत्री महिला शक्ती सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी कार्यरत आहे। या संस्थेतर्फे 25 बचत गट काढण्यात आले। संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। संस्थेच्या अध्यक्षा मंदाताई भिवसेन उंडे या नेहमीच महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबवतात। जागतिक महिला दिनानिमित्त 1 मार्च रोजी घनसोली घरोंदा सेक्टर 9 छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी घनसोलीत पहिल्यांदाच संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मंदाताई भिवसेन उंडे यांच्या मार्गदर्शनाने महिला उद्योग उन्नती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याचे उद्घाटन झुमराबाई गवांदे व मंदाताई उंडे यांच्या हस्ते करण्यात आले। या मेळाव्यात एकूण विविध प्रकारचे 75 स्टॉल उभारण्यात आले। या मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मंदाताई उंडे यांच्या मार्गदर्शनाने एकूण 20 बचत गट सुरू करण्यात आले आहेत। या बचत गटातील महिला व इतर महिलांनी या मेळाव्यात सहभाग घेतला। यावेळी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, समाजसेवक शंकर मोरे, संदीप गलगुडे, आदर्श सोसायटीचे अध्यक्ष अजय चव्हाण, समाजसेवक राजू थोरात, सुरेखा थोरात, माजी नगरसेविका सुवर्णा पाटील, उषा पाटील, समाजसेविका योजना कदम या मेळाव्यास उपस्थित होत्या। परिसरातील नागरिकांनी मेळाव्यास भेट देत खरेदीचा मनसोक्तपणे आनंद घेतला। मैत्री महिला शक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मंदा उंडे यांना खजिनदार सुरेखा वाघमोडे, सचिव अर्चना उंडे व सदस्य सोनाली गवांदे, वैशाली करे, दीपाली पाटील, तृप्ती तिकोनी, सरिता धोंडे, अंजना सनस, निर्मला पवार, कांचन नाईकवाडी, स्वाती ढोरे यांनी विशेष सहकार्य केले। सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तसेच विविध प्रतिष्ठित लोकांनी या मेळाव्याला भेट देत मंदाताईंच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे अभिनंदन केले। भविष्यातही असेच महिलांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवले जातील असे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंदा उंडे यांनी व्यक्त केले। पद्धतीने महिलांना रिस्पॉन्स पण भेटलेला आहे। या स्टॉल माध्यमातून महिलांना बाहेर पडण्याची संधी पण मिळालेली आहे आणि जे मनामध्ये जी भीती होती ती ताईंच्या माध्यमातून बाहेर पडलेली आहे महिलांची। आणि आता महिला चांगल्याच सक्षम होणार आहेत। त्या उद्योगामध्ये काही कशामध्ये त्या कमी पडू शकणार नाही आहेत। त्यांना एक अनुभव मिळाला या माध्यमातून आणि मी खरंच त्यांचे फार आभार मानते की त्यांच्यामुळे महिलांना हे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खरंच मी खूप आभार मानते त्यांचे। अतिशय सुंदर उपक्रम हा मंदाताई उंडेंनी राबवलेला आहे आणि या घनसोली विभागामध्ये पहिल्यांदाच हा मेळावा अगदी पुरेपूर यशस्वीरित्या पार पडलेला आहे।
मला त्यांचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत। असाच मेळावा मला वाटते की दर 3 महिन्याला जर साजरा केला त्यांनी, तर आम्ही सगळ्या महिला जेवढ्या मैत्री संस्थेमध्ये सहभागी आहेत तेवढ्या आम्ही पुरेपूर त्यांना सहकार्य करू आणि त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले तर आम्ही त्यांना पुरेपूर सहकार्य करून असा दर 3 महिन्याला मेळावा उभा करावा अशी आमची इच्छा आहे। अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळाला आणि हे पूर्ण श्रेय मंदाताई उंडेंना जातं असं मला वाटतं। मैत्री महिला शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित हा उपक्रम आमच्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ मंदाताई उंडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाची संकल्पना उदयाला आली ती आमच्या ताईंनी एकूण जवळजवळ 20 बचत गट सुरू केले आणि ज्यावेळी या बचत गटांच्या मीटिंग आम्ही आयोजित केल्या त्यावेळी महिलांचं म्हणणं असंच की ताई आम्हाला काहीतरी करायचं आहे पण आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही आहे आणि मग तिथून अशा संकल्पनांनी जन्म घेतला की आपण या महिलांसाठी काय करू शकतो आणि त्याची सुरुवात ही जी आहे या आजचा जो मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे की या महिलांसाठी आपण अशा प्रकारचे स्टॉल उपलब्ध करून देऊ शकतो की ज्या घरातून व्यवसाय करतात पण त्यांना बाहेर स्टॉल मांडण्यासाठीची संधी मिळत नाही, तर अशा महिलांसाठी आपण संधी उपलब्ध करून देऊ शकतो। कारण 20 बचत गटाच्या महिला आपल्यासोबत असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या महिलांच्या हाताला काम मिळणं ही पण जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। कारण अशा पद्धतीचा उपक्रम आमच्या माहितीप्रमाणे आजपर्यंत अजून एकदाही इथे आयोजित केला गेला नव्हता। आज अतिशय यशस्वीपणे हा उपक्रम या ठिकाणी हा संपन्न झालेला आहे। एकूण 75 महिलांनी हे स्टॉल लावले, म्हणजे आम्हाला शेवटी अक्षरशः थांबवावं लागली, नोंदणी थांबवावी लागली, कारण आमचाही हा पहिलाच प्रयत्न होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आमच्या मंदाताई यांची जी जिद्द आणि चिकाटी आणि प्रेरणा आहे त्यातून हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे आज या ठिकाणी संपन्न झाला। मी माझ्या आईकडून शिकले। माझे वडील 2.5 वर्षाचे असताना वारले आणि माझी एक बहीण, माझा मोठा भाऊ, आम्ही लहान असताना माझ्या आईने कसं हलिकीचं दिवस काढलं आणि माझ्या आईच्या डोक्यावर कसा डोंगर कोसळला आणि ती एकटी पडली, तिचं मी जवळून हलाखीचं दिवस बघितलं। मीही लहान असताना खूप सारं शेतीतलं काम केलं आहे। तर महिलांनी अशी जिद्द धरली नाही तर महिला खरंच खचून जाऊ शकते किंवा ती जीवालाही बळी पडू शकते। तर कोणत्याही महिलेवरती असं संकट येऊ नये, कधी कुठला दिवस उगेल सांगता येत नाही। प्रत्येक महिलेला शिकवायचं, तुम्ही जिद्दीने उभे राहा, कुणावर डिपेंड राहू नका आणि कुणाची अपेक्षाही काही करू नका। तुम्ही स्वतः काय करता ते दाखवा। तेव्हा स्त्री सक्षम होते, तेव्हा कुटुंब सक्षम झाल्यासारखं वाटतं। तर माझा हाच उद्देश आहे की सर्व महिलांनी स्वतःच्या पायावरती स्वावलंबन व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची कुटुंब सांभाळण्याची तिचीसुद्धा म्हणजे जबाबदारी असावी जशी पुरुषांची असते। खरं सांगायचं तर माझे पतिदेवच देवमाणूस असल्यामुळं ते कधीच कशाला नाही म्हणे, इथे एक विश्वासाचा भाग असतो। माझे मिस्टर कुठली गोष्ट मी करायची झाली तर माझ्या पाठीमागे उभे राहतात। तर मुलं म्हणतात तुला आमचं भरपूर पाठिंबा आहे, तुला जे मनात येईल ती समाजसेवा कर, तेवढं पुण्य तू घडव, तुझं आता सर्व म्हणजे पुण्यात तू घालवलंस तरी चालेल, तू तुझं पुण्य कमव, आमच्यासाठी काही करू नको। हे शब्द माझ्या कानावर आले तेव्हा मला खूप बरं वाटलं आणि बळ मिळालं। तशी मी पुढे करत राहील आणि करत आले। या कार्यक्रमामध्ये 3 वाजल्यापासूनच स्टॉल लावले गेलेत। खूप गर्दी झाली, 4च्या नंतर खूप गर्दी झाली, 5ला ओपनिंग झालं। सर्व स्टॉलचे आम्ही स्वतः तिथे जाऊन रिबीन कापून ओपनिंग केलं आणि सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते येऊन गेले। सर्वांचे मी त्यांचे आभार मानते जे आले त्यांचे। आता यानंतरचं नियोजन आम्ही 15 तारखेला एक मीटिंग ठेवली आहे सर्व महिलांसाठी आणि आत्ता ज्यांचे पण स्टॉल लावले गेले त्यांच्याकडून मी स्वतः भेट देऊन त्यांचा प्रतिसाद विचारला गेला। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की छान प्रतिसाद मिळाला आम्हाला, त्यांचे भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांना उत्साह मिळाला, एनर्जी मिळाली आणि त्यांनी खूप आभार मानले, कारण त्यांना असा प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता आत्तापर्यंत। तर त्यांची इच्छा आहे की आम्हाला असं नेहमी करत राहावा, आठवड्यातून एकदा करत राहावा, तर तो मी प्रयत्न करील। आणि एकूण 75 स्टॉल होते, त्याने खूप खुश आहेत ते। येथे दिव्यांग व्यक्तींनीसुद्धा इथे एक्सपिरियन्स घेतला, त्यांना उत्साह ते पण सामील झाले स्टॉलच्या आणि त्यांनी तिथे स्टॉल लावला होता, छान प्रतिसाद पण त्यांना मिळाला आणि मला खूप बरं वाटलं त्यांचा उत्साह बघून।